हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या ॲडव्होकेट आई या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। तुमचा रिस्पॉन्स आणि सपोर्ट यामुळेच हे शक्य झाले। ॲडव्होकेट आई या चॅनलद्वारे आपण अत्यंत अवघड आणि क्लिष्ट वाटणारा कायदा अत्यंत सोप्या शब्दात आणि कमी वेळामध्ये आणि मराठी भाषेमध्ये समजावून घेत असतो। त्यामुळे तुमच्यापैकी जर पहिल्यांदाच या चॅनलवर कोणी नवीन व्ह्यूअर्स आले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर मित्रांनो, आता मी थोडंसं आजच्या व्हिडिओबद्दल बोलते। असे प्रश्न ज्यांची उत्तरे मी कमेंट बॉक्समध्ये सविस्तरपणे देऊ शकत नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मी व्हिडिओमधून घेऊन येईन असं मी तुम्हाला सांगितलं। आणि त्याचप्रमाणे हा आजचा व्हिडिओ आणि यानंतरच्या काही व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे। त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना विषयक प्रश्न निर्माण झाले असतील किंवा कुठला इश्यू तुम्ही फेस करत असाल तर बिनधास्तपणे ॲडव्होकेट आई या चॅनेलला तुम्ही तो प्रश्न विचारू शकता, कारण ॲडव्होकेट आई हे चॅनेल फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतजमीन भाडेपट्टा कायदा याविषयीची माहिती घेणार आहोत। मला कमेंट बॉक्समध्ये ही कमेंट आली होती की आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगाला येईल, शेतकरी बांधवांना मदत होईल अशी शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही घेऊन या। सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, देशात लाखो एकर जमीन ही पडीक आहे, त्यामुळे कृषी उत्पन्नात देखील घट होत आहे। ही पडीक जमीन जर वापरात किंवा लागवडीखाली आणली तर शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। या सर्व गोष्टींचा विचार करून शेतजमीन आणि भाडेकरू या दोघांना देखील समान संधी मिळाव्यात, जेणेकरून कृषी उत्पन्नात वाढ होईल, या हेतूने 2016 मध्ये भारत सरकारने मॉडेल ॲग्रिकल्चरल लँड लीजिंग ॲक्ट शेतजमीन भाडेपट्टा कायदा हा कायदा अंमलात आणला। मध्य प्रदेशात सर्वप्रथम हा कायदा लागू झाला आहे आणि त्यानंतर हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे। परंतु या कायद्याबद्दल म्हणावा तितका प्रसार आपल्या सामान्य जनतेमध्ये झाला नाही, किंवा असे म्हणता येईल की अनेक शेतजमीन मालकांना, तसेच शेतजमीन नाही परंतु ज्यांना शेतजमीन भाड्याने घेऊन शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांना हा कायदा आहे हे देखील माहीत नाही। या कायद्याचा प्रमुख उद्देश काय आहे तो आपण बघूया। मॉडेल ॲग्रिकल्चरल लँड लीजिंग ॲक्ट 2016 शेतजमीन भाडेपट्टा कायदा, या कायद्यामध्ये एकूण 16 कलमे समाविष्ट आहेत। या कायद्यामध्ये शेतजमीन भाडेपट्ट्याने देणारा व घेणारा या दोघांचाही समान विचार झाला आहे। या कायद्याचा प्रमुख उद्देश जमीन भाडेपट्ट्याने सुलभ करणे, कार्यक्षमतेला चालना देणे आणि कृषी क्षेत्रात समानता निश्चित करणे हा आहे। आता या कायद्याची प्रमुख उद्दिष्टे किंवा या कायद्यामुळे आपल्या शेतमालकांना आणि शेतकरी बांधवांना कोणता फायदा होणार आहे ते बघूया। नंबर 1 म्हणजे जमीन मालकांसाठी स्थिर उत्पन्न। जमीन भाडेपट्ट्याने दिल्यामुळे जमीन मालकांसाठी सातत्यपूर्ण उत्पन्नाची हमी मिळते, शेतीशी संबंधित अनिश्चितता कमी होते, तसेच जमीन पडीक राहण्याऐवजी लागवडीखाली राहते, ज्यामुळे कृषी उत्पादनात देखील वाढ होते। नंबर 2 जमिनीवर वाढीव प्रवेश। लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमिनीवर वाढीव प्रवेश मिळतो, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणि ग्रामीण भागातील आर्थिक उत्पन्नात वाढ होते। नंबर 3 भाडेकरू शेतकरी सुरक्षा। हा कायदा जमीन मालक आणि भाडेकरू शेतकरी दोघांसाठी कायदेशीर संरक्षण वाढवतो, ज्यामुळे वादविवाद किंवा जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवणे यासारख्या गोष्टींवर आळा बसतो। आणि नंबर 4 दीर्घकालीन भाडेपट्टी। हा कायदा दीर्घकाळासाठी शेतजमीन भाडेतत्वावर देण्याला मान्यता देतो आणि त्यासाठी योग्य कायदेशीर संरक्षण देखील देतो, ज्यामुळे भांडवल गुंतवणूक वाढून कृषी उत्पादनात वाढ होते। आता या कायद्याअंतर्गत शेतजमीन भाडे करार म्हणजे नक्की काय ते आपण बघूया। शेतीमधील जमीन भाडे करार म्हणजे असा भाडे करार जिथे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला, याला आपण भाडेकरू असे म्हणू, दुसऱ्या व्यक्तीची जमीन म्हणजेच जमीन मालक असे म्हणू, भाड्याच्या बदल्यात किंवा शेती उत्पादनाच्या शेअरच्या बदल्यात कृषी हेतूंसाठी वापरण्याचा आणि लागवड करण्याचा अधिकार दिला जातो। भाडेकरू आणि जमीन मालक यांच्यातील विशिष्ट करारानुसार भाडेपट्टीचा कालावधी, देय संरचना आणि इतर अटींनुसार जमीन भाडेकराराची व्यवस्था बदलू शकते। आता या कायद्याअंतर्गत काही महत्त्वपूर्ण तरतुदी आणि कलमे पुढील प्रमाणे। कृषी किंवा शेतजमीन भाडेपट्टा करार हा त्या राज्यातील महसूल विभाग किंवा स्थानिक सरकारकडे नोंदणीकृत करणे अत्यंत गरजेचे आहे। शेतजमीन भाडे करार हा साधारणपणे कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत केला जाऊ शकतो। शेतजमिनीचे भाडे हे भाडेकरू शेतकरी आणि जमीन मालक यांच्यातील परस्पर कराराद्वारे निर्धारित केले जातात, परंतु त्यास जमिनीच्या मूल्याच्या पूर्वनिर्धारित टक्केवारीपेक्षा जास्त परवानगी या कायद्याअंतर्गत नाही। आता यानंतर महत्त्वाचा पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे सबलिजिंग। लिज्ड प्रॉपर्टी म्हणजेच भाड्याने दिलेली जमीन सबलेटिंग करण्यापूर्वी मालकाने त्याची परवानगी देणे आवश्यक आहे।
येथे सबलिझिंग म्हणजे भाड्याने घेतलेली जमीन दुसऱ्या व्यक्तीला काही ठराविक कालावधीसाठी भाड्याने देणे असा होतो। या कायद्यानुसार भाडेकरूला भाड्याने घेतलेली शेतजमीन परत भाड्याने देण्यासाठी त्या मूळ जमीन मालकाची लेखी परवानगी घेणे अनिवार्य आणि आवश्यक आहे। पुढचा मुद्दा, भाडेकरू शेतकऱ्याने भाडेपट्टीच्या कराराचे उल्लंघन केल्यास म्हणजे ठरलेले भाडे समजा वेळेत दिले नाही किंवा जमिनीचा अयोग्य वापर केला तर जमीन मालक भाडेकरू शेतकऱ्याला बेदखल करू शकतो। हा कायदा शेतकऱ्यांना शेती आणि संबंधित कामांसाठी परस्पर सहमत असलेल्या अटी आणि शर्तींवर जमीन कायदेशीररित्या भाड्याने देण्याचे संरक्षण देतो आणि त्यामुळे या तरतुदीनुसार शेतजमिनीवर भाडेकरूचा दावा कोणत्याही परिस्थितीत वैध ठरणार नाही। या कायद्यानुसार पट्टेदारांना म्हणजेच भाडेकरूंना कर्ज, विमा आणि आपत्ती निवारणाची सुलभ उपलब्धता यांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे भाडेकरूला किंवा शेतकऱ्याला फायदेशीर कृषी पद्धतींमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळते। हा कायदा भाडेपट्टीचा कालावधी संपल्यावर जमीन स्वयंचलितपणे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देतो। आणि शेवटचा मुद्दा, जमीन मालक आणि पट्टेदार यांच्यातील वाद जलद गतीने सोडवण्यासाठी विशेष जमीन न्यायाधिकरणची तरतूद या कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे। आता या कायद्यांतर्गत जमीन भाडेपट्ट्याने दिल्यानंतर कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो ते बघूया। पिकांमध्ये अन्न आणि अखाद्य असे दोन्हीही, फळे, भाज्या, चारा, गवत, फुले आणि बागायती वनस्पती, इतर फलोत्पादन पिके यांचा समावेश होतो। वृक्षारोपण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, साठा प्रजनन याला स्टॉक ब्रीडिंग म्हटलं जातं, कृषी वनीकरण, कृषी प्रक्रिया, शेतकरी आणि शेतकरी गटांद्वारे इतर संबंधित शेती या उपक्रमांचा समावेश या कायद्याअंतर्गत केला जातो। आता भाडेपट्ट्याचे दर याविषयीची माहिती घेऊया। भारतातील शेतजमीन भाड्याने देण्याची किंमत ही स्थान आणि जमिनीची गुणवत्ता, भाडेपट्टीचा कालावधी, तिथली बाजार परिस्थिती आणि सरकारी नियम यासारख्या घटकांवर आधारित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदलत असते। पंजाब आणि हरियाणासारख्या अधिक उत्पादक प्रदेशात भाडेपट्ट्याचे दर जास्त असू शकतात तर कमी सुपीक भागात कमी दर असू शकतात। अल्प किंवा कमी मुदतीचे भाडेपट्टे सामान्यतः दीर्घ मुदतीच्या तुलनेत स्वस्त असतात। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतजमीन भाडेपट्ट्याने देताना जो भाडेपट्टा करार करावा लागतो त्या करारातील अटी किंवा त्या करारामध्ये कोणत्या गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे ते आता आपण बघूया। पण याआधी तुम्ही हे लक्षात घ्या, हा करार तुम्हाला नोंदणीकृत करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। शेतजमीन भाडेपट्ट्याने देताना भाडे करारामध्ये तुम्हाला या गोष्टी नमूद कराव्या लागतील। सर्वप्रथम शेतजमिनीचे क्षेत्रफळ, त्याचे स्थान, सीमारेषा आणि क्षेत्रफळासंबंधित इतर सर्व माहिती करारात नमूद करा। नंबर 2, भाडे। शेतजमिनीचे भाडे किती आहे आणि ते कधी व कसे भरले जाईल याची सविस्तर आणि नेमकी माहिती। नंबर 3, भाडेपट्टीचा कालावधी। भाडेपट्टीचा कालावधी नेमका किती आहे आणि तो कसा वाढवला जाईल या संबंधित सविस्तर आणि नेमकी माहिती देखील तुम्हाला नमूद करणे आवश्यक आहे। नंबर 4, शेतजमिनीचा वापर। भाड्याने घेतलेल्या शेतजमिनीचा वापर तुम्ही नक्की कोणत्या पीक उत्पादनासाठी किंवा शेती संबंधित व्यवसायासाठी करणार आहात याचा स्पष्ट उल्लेख। नंबर 5, शेतजमिनीची देखभाल। तुम्ही जी शेतजमीन भाड्याने देणार आहात त्या शेतजमिनीची देखभाल नक्की कोण करणार आहे त्या व्यक्तीच्या नावासहित इतर सर्व माहिती करारामध्ये नमूद असणे आवश्यक आहे। नंबर 6, शेतजमिनीचे नुकसान। जर समजा शेतजमीन जी भाड्याने दिलेली आहे त्या शेतजमिनीचे नुकसान झाले तर त्या नुकसानीस कोण जबाबदार असेल आणि नुकसान झाले तर कोणती कारवाई केली जाईल याचा स्पष्ट उल्लेख देखील या भाडे करारात असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि याचबरोबर तुम्हाला इतर कोणत्याही अटी घालायच्या असतील तर तुम्ही परस्पर सहमतीने म्हणजे जो शेतजमीन भाड्याने देणार आहे आणि जो शेतजमीन भाड्याने घेणार आहे असा शेतजमीन मालक आणि भाडेकरू दोघांनीही परस्पर सहमतीने लेखी स्वरूपात या करारात तुम्ही इतर अटी देखील नमूद करू शकता। आता मित्रांनो, ही झाली शेतजमीन भाडेपट्टा कायद्याविषयीची सविस्तर माहिती। तुमच्यापैकी कित्येक जणांना हे माहीत असेल की शेती महामंडळाकडून देखील आपल्याला शेतजमीन भाड्याने घेता येऊ शकते, पण त्यासाठी नक्की कोणती प्रक्रिया आहे किंवा त्यासाठी कोणत्या अटी आणि शर्ती सरकारकडून घातल्या जातात किंवा या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी नक्की कसं ॲप्लिकेशन द्यायचं किंवा टेंडर निघतात ते टेंडर कसे भरायचे याविषयीची माहिती आता आपण व्हिडिओच्या शेवटी घेऊया। सर्वप्रथम शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी निविदा कशी भरायची ते बघूया। शेती महामंडळाकडून सध्या साधारणपणे 41,000 एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। यापैकी साधारणपणे 23,000 एकर शेतजमीन 10 वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिलेली आहे
आता हे जे आकडे आहेत ते मी साधारणपणे सांगितलेले आहेत, त्यामुळे त्यात बदल झालेला असू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. या शेतकऱ्यांचा 10 वर्षांचा कालावधी किंवा करार संपला आहे अशी शेतजमीन महामंडळाकडून परत ताब्यात घेतली जाते आणि परत एकदा निविदा म्हणजेच टेंडर्स काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडे करारावर ती जमीन दिली जाते. जमीन भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या tenders.government.in या वेबसाईटवर जाऊन महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागाअंतर्गत शेती भाड्याने देण्याच्या निविदा टेंडर्स तुम्ही तपासू शकता, पाहू शकता. या निविदा निघाल्यानंतर तुम्हाला शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्था, माती, रस्त्याची सोय, लाईटची सोय अशा सर्व गोष्टी तपासूनच तुम्ही निविदा भरणे आवश्यक आहे. निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधीची अधिक माहितीसाठी तुम्हाला शेती महामंडळाशी संपर्क करावा लागेल. या निविदेमध्ये शेतजमिनीचा पत्ता, गट नंबर, नकाशा, पाण्याची सोय, रोड, जमिनीचा पोत, आसपास कोणती पिके घेतली जातात अशा सर्व गोष्टींचा समावेश असतो जो तुम्ही या निविदेमध्ये चेक करू शकता. यासोबतच नकाशा आणि 7/12 उतारा देखील जोडलेला असल्यामुळे तुम्हाला जमिनीचा चांगला अंदाज येऊ शकतो. 7/12 उतारा जो आहे तो कसा वाचायचा आणि 7/12 उतारावरून आपल्याला जमिनी संबंधी जास्तीत जास्त माहिती कशी मिळू शकते जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही, यासाठी 7/12 उताऱ्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे. त्याची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा. आता यानंतर पुढचा मुद्दा बघूया. शेतजमीन भाड्याने कोण घेऊ शकतो? तर वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था आणि बिगर शेतकरी शेतजमीन शेती महामंडळाकडून भाड्याने घेऊ शकतात. आता सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे शेती महामंडळाकडून तुम्ही शेतजमीन भाड्याने घेतल्यानंतर कोणते नियम आणि अटी पाळणे आवश्यक आहेत. ते नियम आणि अटी पुढील प्रमाणे. जमीन भाड्याने घेतल्यानंतर आणि भाडेपट्टा कालावधी संपल्यानंतर जमीन ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते. शेतजमीन भाड्याने घेतल्यानंतर तुम्हाला शेतात लागवड होणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पीक घेण्यास तुम्हाला बंदी असते. संबंधित जमिनीवर घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम तुम्हाला करता येणार नाही. या जमिनीवर तुम्हाला फक्त पिकांची लागवड करता येईल. कोणताही व्यवसाय किंवा प्रक्रिया उद्योग या जमिनीवर तुम्हाला करता येणार नाही. संबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात, त्यामुळे या जमिनींवर अतिक्रमण होत नाही. शेतजमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोरवेल, विहीर खोदू शकतात, कारण यामधूनच पीक चांगले येऊ शकते आणि अपेक्षित उत्पन्न मिळून उत्पादनात वाढ होऊ शकते. तर मित्रांनो, ही होती शेतजमीन भाडेपट्टा कायदा आणि त्याचबरोबर शेती महामंडळाकडून शेतजमीन भाड्याने घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची याबद्दलच्या प्रक्रियेसंबंधीची सविस्तर माहिती. मी आशा करते की मला कमेंट केलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि शेतकरी बांधवांना शेतजमीन भाड्याने देण्याविषयीच्या ज्या शंका असतील त्या सर्व शंकांची उत्तरे मिळाली असतील. आता भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाचे कायदेशीर उत्तर घेऊन. धन्यवाद.